अय बाबा उठाना, डोळे उघडा. सोलापूरच्या एका घरातून जेव्हा या दोन निरागस मुलांच्या रडण्याचा आवाज आला, तेव्हा शेजाऱ्यांना वाटलं की हा नेहमीसारखा काहीतरी भांडणाचा विषय असेल. पण जेव्हा त्यांनी त्या घरात डोकावून पाहिलं, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. समोर होतं सोमनाथ पाटील आणि त्यांची पत्नी श्रीदेवी पाटील, या दोघांचंही जमिनीवर कोसळलेलं मृतदेह. त्यांच्या तोंडातून फेस येत होता. ज्या मुलांनी सकाळी आईबाबांच्या हाताने जेवण केलं होतं, त्याच मुलासमोर त्यांच्या पालकांचा मृतदेह दिसत होता. हे सगळं का घडलं? एका हसत्या खेळत्या कुटुंबाने मृत्यूचा रस्ता का निवडला? त्याचं उत्तरच दडलं होतं एका फाटलेल्या कागदावर, ज्यावर एका नराधामाचं नाव होतं. सोमनाथ आणि श्रीदेवी पाटील हे सोलापुरात त्यांचा स्वतःचा किराणाचा व्यवसाय होता. कष्टाळू पती, साधीभोळी पत्नी आणि दोन गोंडस मुलं असा त्यांचा सुखी संसार सुरू होता. दिवसभर दुकानात राबायचं आणि संध्याकाळी मुलासोबत वेळ घालवायचा, हा त्यांचा नित्यक्रम. पण गेल्या काही दिवसापासून या संसाराला कुणाची तरी दृष्ट लागली होती. सोमनाथ यांच्या चेहऱ्यावर पूर्वीसारखं हसू नव्हतं आणि श्रीदेवी सतत चिंतेत असायच्या. कोणालाच माहीत नव्हतं की शेजारच्या कर्नाटक राज्यातून म्हणजे विजयपूरमधून एक काळी सावली त्यांच्या सुखावर घाला घालण्यासाठी टपून बसली आहे. ती सावली हळूहळू पुढे सरकत होती आणि ती सावली होती अभिषेक कोरे या नराधम तरुणाची. विजयपूरचा राहणारा हा तरुण श्रीदेवी पाटील यांच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. काही काळापूर्वी त्याने श्रीदेवीला पाहिलं होतं आणि त्यांचं मनही श्रीदेवीवर बसलं होतं. आयुष्यात श्रीदेवीचा प्रवेश व्हावा यासाठी अभिषेक पूर्ण प्रयत्न करत होता. श्रीदेवीबरोबर त्याचा परिचय करून घेतलेला होता. दोघांचं बोलणंही सुरू झालेलं होतं. पण ओळख झाल्यानंतर अभिषेक अशा प्रकारे तिच्यावर प्रेम करतोय हे तिला समजलंच नाही. जेव्हा अभिषेक याच्या मनातील गोष्ट श्रीदेवीला कळू लागली, तेव्हा श्रीदेवी यांनी त्याला अनेकदा समजावलं, विरोध देखील केला. पण अभिषेकचा सायको स्वभाव बदलला नाही. तो वारंवार श्रीदेवी यांना फोन करायचा, रस्त्यात गाठायचा आणि त्रास द्यायचा. जेव्हा ही गोष्ट सोमनाथ यांना समजली, तेव्हा त्यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. पण अभिषेकची जिद्द आणि दहशत एवढी झाली होती की तू माझी झाली नाही तर तुला या समाजात तोंड दाखवायला देखील जागा ठेवणार नाही, अशा प्रकारची तो धमकी देऊ लागला होता. शेवटी कसं आहे, बदनामीच्या भीतीपोटी पाटील दाम्पत्य हे अतिशय गरीब होतं. त्यामुळे ते आतल्या आत गुदमरत होतं. त्यांनी कोणालाच काही सांगितलं नाही. मध्यमवर्गीय कुटुंबात सर्वात मोठी भीती असते ती म्हणजे इज्जत जपण्याची. त्या इज्जत जपण्याच्या नादामध्ये अभिषेक कोरेने नेमका याच गोष्टीचा फायदा घेतला. त्याने दाम्पत्याला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. तो धमकी द्यायचा, तो खोटे फोटो अफवा पसरवून त्यांना समाजात बदनाम करेल ही भीती दाखवायचा. मात्र शुक्रवार दिनांक 27 रोजी तो मानसिक छळ सहनशक्तीच्या पलीकडे गेला होता. सोमनाथ आणि श्रीदेवी यांनी एकमेकाकडे पाहिलं. समोर दोन लहान मुलं खेळत होती. त्यांना वाटलं, जर उद्या समाजात आपली बदनामी झाली तर या मुलांचं करायचं काय, यांचं काय होईल. या भीतीपोटी आणि अगणिततेतून त्यांनी टोकाचा निर्णय घेण्याचा निश्चय केला. हसतं खेळतं कुटुंब केवळ एका तरुणामुळं संपलं होतं. त्यांनी एक सुसाईड नोट लिहिली होती. त्यामध्ये जीवनाचा शेवट कशामुळे केला ते देखील सांगितलं होतं. मुलांनी जेव्हा त्यांना पाहिलं तेव्हा उशीर झाला होता. मुलांनी काकाला सांगितलं आणि काका नवनाथ पाटील ज्यावेळी धावत आले, त्या दोघांनाही त्या ठिकाणी उचललं, त्यांनी रुग्णालयात घेऊन गेले. मात्र त्या माऊलीने आणि त्या बापाने त्याच दिवशी जगाचा निरोप घेतला होता. घटनेची माहिती मिळताच सोलापूर MIDC पोलिसांनी घटनास्थळ गाठलं. घटना तर अतिशय गंभीर होती. एका घरात दोघांचे मृतदेह सापडलेले होते. या पाठीमागे नेमकं कारण काय असणार हे सर्व काही शोधण्याचा पोलीस प्रयत्न करत होते. पण जेव्हा पोलिसांनी तपास करताना त्यांच्या हाती एक चिठ्ठी सापडली आणि त्या चिठ्ठीमध्ये भरपूर काही लिहिलेलं होतं. त्या चिठ्ठीवर रक्ताच्या अक्षरांनी लिहिलं होतं की आमच्या मृत्यूला अभिषेक कोरे हाच जबाबदार आहे. पोलिसांनी वेळ न घालवता सूत्र हलवली होती. मोबाईलचं लोकेशन चेक करणं सुरू होतं आणि त्या आधाराने एक पथक थेट कर्नाटकच्या विजयपूरमध्ये धडकलं. तिथे लपून बसलेला अभिषेक कोरेला पोलिसांनी झडप मारून पकडलं, त्याला ताब्यात घेतलं. अभिषेक याला वाटत होतं की आपण श्रीदेवीला ज्या पद्धतीने धमकावतो, त्याच्या कुटुंबाला धमकावतो, त्या धमकामुळं श्रीदेवी आपली होईल. पण ती श्रीदेवी झाली नाही, ती देवाची झाली. आता अभिषेक याला पकडलं आहे. पोलिसांच्या कोठडीत त्याची रवानगी केली आहे. त्याला त्या कर्माची फळं देखील मिळतील. आज तो गजाआड देखील झालेला आहे. पण त्या दोन लहान मुलाचा काय दोष, ज्यांच्या डोक्यावरून छत्र हरवलं. केवळ एका व्यक्तीच्या विकृती एकतर्फी प्रेमामुळं एक सुखी संसार अतिशय उद्ध्वस्त झाला. मित्रांनो, बदनामीच्या भीतीपोटी जीव देणं हा काय
या पाठीमागे उपाय नाही. जर कोणी तुम्हाला ब्लॅकमेल करत असेल, त्रास देत असेल तर पोलिसाकडे जा, कुटुंबाशी बोला. तुमचं आयुष्य त्या गुन्हेगारीपेक्षा कितीतरी पट मौल्यवान आहे. सोलापूर पोलिसांनी या प्रकरणाची तत्परता दाखवली आणि त्या 2 लेकरांच्या डोळ्यातून अश्रू पुसणारं आता कोणीच उरलेलं नव्हतं. तुम्हाला काय वाटतं, अभिषेक कोरेला शिक्षा काय झाली पाहिजे? कमेंट्समध्ये नक्की कळवा. पाहत राहा, सतर्क राहा, सुरक्षित राहा. नमस्कार.